हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर आधारित काही महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत, जे की ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करिता जसे की MPSC, UPSC, ऑल एंट्रन्स एक्झाम, ऑल सरळ सेवा भरती, MHला CET सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करिता युजफुल आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण आपल्या राज्यघटनेवर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे. तर क्वेश्चन नंबर 1, कोणत्या लेखाला संविधानाचे रत्न असे संबोधले जाते? मीन्स कोणत्या आर्टिकलला संविधानाचे रत्न असे म्हटले आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आर्टिकल 32 मीन्स अनुच्छेद 32. जे आर्टिकल 32 आपल्या संविधानाचे रत्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आर्टिकलला संविधानाचे रत्न असे म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 2, भारतीय राज्यघटनेचे स्पष्टीकरण ज्यावर आधारित आहे? तर कशावर आधारित आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, प्रस्तावना मीन्स प्रियम्बलवर आधारित आहे. क्वेश्चन नंबर 3, संविधान सभेच्या प्रस्तावानुसार सेट केले गेले कोणत्या मिशननुसार सेट केले गेले? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कॅबिनेट मिशननुसार. संविधान सभेच्या प्रस्तावानुसार कॅबिनेट मिशन सेट केले गेले आहे. क्वेश्चन नंबर 4, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणाकडून स्वीकारली गेली आहेत? कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रशियन राज्यघटना. रशियन राज्यघटनेकडून मूलभूत कर्तव्ये स्वीकारली गेली आहेत. क्वेश्चन नंबर 5, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये मूलभूत कर्तव्य मीन्स फंडामेंटल ड्युटीज विषयी सर्व प्रश्न आणि उत्तर पाहिलेले आहेत. तर यामध्ये आपण पाहतोय की अनुच्छेद म्हणजे कोणते आर्टिकल आहे मूलभूत कर्तव्यांशी मीन्स फंडामेंटल ड्युटीशी संबंधित. तर ते आर्टिकल आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, अनुच्छेद 51A मीन्स आर्टिकल 51A. क्वेश्चन नंबर 6, भारतात मालमत्तेचा हक्क आहे? आता हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, की सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नेहमी विचारण्यात येतो की मालमत्तेचा हक्क मीन्स संपत्तीचा हक्क कोणत्या प्रकारचा आहे? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कायदेशीर अधिकार लीगल राईट आहे. क्वेश्चन नंबर 7, केंद्रीय सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहेत? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 97 सब्जेक्ट मीन्स 97 विषय, 97 सब्जेक्ट समाविष्ट आहेत केंद्रीय सूचीमध्ये. क्वेश्चन नंबर 8, कोणत्या रेटमध्ये आम्ही आज्ञा असा अर्थ आहे? कोणत्या रेटचा? आता आपण रेट हा स्पेशल व्हिडिओ आहे आमच्या चॅनलवर. तर रेट म्हणजे हिबियस कॉर्पस, मंदाबस, को वॉरंटो, सर्चिओरॅरी हे जे आहेत ते रेट आहेत. त्या रेटमध्ये आम्ही आज्ञा हा असा अर्थ कोणत्या रेटमध्ये होतो? तर त्या रेटचं नाव आहे मंदामस. क्वेश्चन नंबर 9, खालीलपैकी कोणता भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट नाही? मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट नाही असा पर्याय पाहायचा आहे आपल्याला ऑप्शन मध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, उदरनिर्वाहाच्या पुरेशा साधनांचा अधिकार हा मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट नाही. क्वेश्चन नंबर 10, राज्य धोरणाचे निर्देशक तत्वे स्वीकारण्यात आली आहेत? तर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आयरिश संविधान या देशाकडून स्वीकारण्यात आली आहेत. आयरिश या देशाकडून. क्वेश्चन नंबर 11, केशवानंद भारती हे प्रकरण, ही केस कशाशी संबंधित होती? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकाराशी संबंधित केशवानंद भारती ही केस होती. क्वेश्चन नंबर 12, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द कोणत्या अमेंडमेंटनुसार
मीन्स कोणत्या सुधारणेनुसार जोडला गेला. आपल्या राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट मीन्स दुरुस्ती, सुधारणा होते. तर आपल्या राज्यघटनेमध्ये 42nd अमेंडमेंटनुसार समाजवादी हा शब्द जोडण्यात आला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नेहमी परीक्षेत विचारण्यात येतो. 42nd अमेंडमेंटनुसार समाजवादी हा शब्द आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आला. क्वेश्चन नंबर 13, भारतीय राज्यघटना कशा प्रकारची आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कडक आणि लवचिकता यांचे संयोजन आहे. क्वेश्चन नंबर 14, स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या लेखात मीन्स कोणत्या आर्टिकल मध्ये दिला आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 19, आर्टिकल 19 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. क्वेश्चन नंबर 15, राज्य धोरणाचे निर्देशक तत्व काय आहेत? तर आन्सर आहे नॉन जस्टिफिएबल, हे राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आहे. क्वेश्चन नंबर 16, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द जोडला गेला कोणत्या दुरुस्तीनुसार मीन्स कोणत्या अमेंडमेंटनुसार? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 42nd दुरुस्तीनुसार, 42nd अमेंडमेंटनुसार राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द जोडण्यात आला. क्वेश्चन नंबर 17, मालमत्तेचा अधिकार कलम म्हणजेच आर्टिकल या आर्टिकलमध्ये समाविष्ट करण्यात आला. तर मालमत्तेचा अधिकार आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, आर्टिकल 31. आर्टिकल 31 मध्ये मालमत्तेचा अधिकार मीन्स संपत्तीचा अधिकार समाविष्ट करण्यात आला. क्वेश्चन नंबर 18, पुन्हा मालमत्तेचा अधिकार मीन्स संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांमधून काढून टाकण्यात आला कोणत्या दुरुस्तीनुसार? तर आपल्या राज्यघटनेमध्ये 42nd अमेंडमेंटनुसार संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांमधून काढून टाकण्यात आला. क्वेश्चन नंबर 19, भारतीय संविधानाचा भाग 4A कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मूलभूत कर्तव्ये मीन्स फंडामेंटल ड्युटीज. आर्टिकल 51A हा भाग 4A मध्ये संबंधित आहे, समाविष्ट आहे. क्वेश्चन नंबर 20, भारतीय संविधानामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आहे. तर भारतीय संविधान हे आपले अंशतः कठोर आणि लवचिक आहे, म्हणून पुन्हा पुन्हा त्यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया होऊ शकते, अंशतः कठोर आणि लवचिक. क्वेश्चन नंबर 21, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या दुरुस्तीद्वारे अनिवार्य केल्या आहेत मीन्स कंपल्सरी केल्या आहेत? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 73rd अमेंडमेंटनुसार, ऑप्शन नंबर बी आहे उत्तर, 73rd अमेंडमेंटनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिवार्य मीन्स कंपल्सरी केल्या आहेत. क्वेश्चन नंबर 22, पंचायत राज मध्ये समाविष्ट आहे. पंचायत राज राज्य यादीमध्ये समाविष्ट आहे. क्वेश्चन नंबर 23, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत ग्रामपंचायत आयोजित केली जाते? तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, कलम 40 मीन्स आर्टिकल 40 मध्ये ग्रामपंचायत हे समाविष्ट आहे. क्वेश्चन नंबर 24, खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे फ्रेंड्स, नेहमी विचारण्यात येतो. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, राज्य निवडणूक आयोग याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. क्वेश्चन नंबर 25, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतो? तर राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष नेहमी पंतप्रधान असतात. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, पंतप्रधान. क्वेश्चन नंबर 26, वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण नियुक्त करतात? हा
हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रपती. वित्त आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रपती यांच्याकडून नियुक्त केले जातो. क्वेश्चन नंबर 27. भारतातील राज्य परिषदेचे मीन्स कौन्सिल ऑफ स्टेटचे सदस्य एका कालावधीसाठी मीन्स किती वर्षासाठी निवडले जातात? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 6 वर्ष. भारतातील कौन्सिल ऑफ स्टेटचा सदस्य 6 वर्षासाठी निवडला जातो. क्वेश्चन नंबर 28. राष्ट्रपती लोकसभा स्थगित करू शकत नाही. प्रश्न असा आहे, राष्ट्रपती लोकसभा स्थगित करू शकतात का? तर उत्तर आहे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्थगित. राष्ट्रपती लोकसभा ॲडजर्न मीन्स स्थगित करू शकत नाही. क्वेश्चन नंबर 29. भारताच्या राष्ट्रपतींनी जारी केलेल्या अध्यादेशाचा कालावधी किती असतो? उत्तर आहे संसदेच्या विधानसभेच्या तारखेपासून 6 आठवडे. क्वेश्चन नंबर 30. लोकसभेत केलेली सर्व भाषण मीन्स स्पीच कोणाला उद्देशून? लोकसभेत केलेली सर्व स्पीच